खरं तर ह्या रत्ननगरीला निसर्गाने एवढं भरभरून दिलंय की आपण काही वेळा क्षणभर थक्क व्हाल। आपण ज्या ठिकाणी आज उभे आहोत त्याच्या मागे संपूर्ण रत्नागिरीची हिवराई आणि निसर्ग संपन्न असा आमचा समुद्र किनारा, संपूर्ण वैभवात आणि विलविल दृश्य आणि त्यामध्ये झिमझिमणारा पाऊस, हे वेगळंच थाट या रत्नागिरीकरांना नेहमीच पाहायला मिळतं। पण आता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत आणि इथून आपण जे पाहतो आहोत ना, त्या रत्नागिरीतल्या शहरातल्या नव्याने उभा राहत असलेल्या जिल्हा परिषदच्या प्रशासकीय इमारतीच्या अगदी गच्चीवर म्हटलं तरी चालेल तो, आणि त्या आपण जवळजवळ तळमजल्यापासून जवळजवळ 7व्या मजल्याच्या गच्चीवरती आपण उभे आहोत आणि संपूर्ण निसर्गाचे वैभव आपण आपल्या डोळ्यामध्ये साठवतोय, न्याहाळतोय। रत्नागिरी शहरात सामंतांच्या प्रयत्नांना अनेक शासकीय इमारती नव्याने उभ्या राहिल्या आणि त्याच्यामध्ये सुद्धा ही जी उभी राहते ती सुद्धा रत्नागिरीच्या वैभवात येत्या काळात भर टाकणारी असेल असंच म्हणावं लागेल। अतिशय देखणी इमारत, जवळजवळ तळमजला, त्याच्यावरती 6 मजले, सुमारे 1,20,000 स्क्वेअर फूटचं बांधकामामधला देखणेपणा, सुपेदारपणा, त्याचबरोबर भक्कम असं या इमारतीचं बांधकाम। जवळजवळ जिल्हा परिषदचे सगळे विभाग, म्हणजे सर्वसाधारण सभा असेल, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकाऱ्यांचा दालन असेल किंवा अतिरिक्त मुख्य कार्यकारी दालन असेल, विशेष समितीचे सभापती असेल, निवडणुकीनंतर जे नवे सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा परिषद अध्यक्ष होतील ते ह्याच नव्या इमारतीमधून आपला कारभार जिल्ह्याच्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचवतील। अतिशय देखणी इमारत, जवळजवळ 44 कोटी रुपये खर्च करून अतिशय चांगल्या प्रकारचं टेरेसवरती, गच्चीवरती अत्यंत कुठेही गळती न होणारी घेतलेली यंत्रणा, जबाबदारपणा आणि त्याचबरोबर अतिशय आकर्षक असा डोम हा नव्याने या इमारतीचा हा भाग आपल्याला पाहायला मिळतो। या संपूर्ण इमारतीचं गेले 1.5 वर्ष बांधकाम चालू आहे आणि त्या बांधकामाची जातीनिशी लक्ष ठेवून त्या ठिकाणी व्यवस्थापन महादेव पवार काम बघतात। आपण त्यांच्याशी चर्चा करूया, त्यांनाच विचारूया, साहेब नेमक्या इमारतीचं काम कधीपर्यंत पूर्ण होईल? सर, जेवढ्या लवकरात लवकर हे आपलं रायकॉन कन्स्ट्रक्शन पुण्याच्या अंडर चालवलं आहे आणि जेवढ्या लवकर होईल तेवढं आपण आता पूर्ण करायच्या मार्गात आहे। काम राहिलेलं आपलं थोडंफार प्लंबिंग, बाकी सगळं डिसेंबर पर्यंत पूर्ण व्हायचे आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय। डिसेंबर पूर्ण होईल अशी खात्री देतात पवार साहेब। आणि या इमारतीचा कारभार पाहिला, पुढं बघितलं तर रत्नागिरीच्या वैभवात ते नक्कीच पडेल, त्यात कोणतीही तिळमात्र शंका नाही। टाइम दिले करता मोहिते, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।